सीतेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो रामायणामध्ये की सीतेला रावणानं पळवलं, पवित्र सीतेला. पण चंदीगडमध्ये लोकशाही रूपी पवित्र सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं. रामभक्तांनीच सीतेचं अपहरण केलं लोकशाही रूपी. या देशाने पाहिलं हा चंदीगड पॅटर्न हे 2024च्या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा वापरणार आहेत. अशा प्रकारे दुसरा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ईव्हीएम जे चाललंय ना, विरोधी पक्षाला काय कळतंय, त्यांना भीती वाटते. 2 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन सापडल्या, ते जप्त केल्या. 200 एका दुकानात. तो भाजपचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये सिलचर येथे 300 पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन एका ट्रकमध्ये सापडल्या. तो ट्रकसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. लोकसभा निवडणुका जसं जवळ येतात तर तसा ईव्हीएम मशीन ठिकठिकाणी सापडत आहेत, लोक पकडून देत आहेत. हा काय खेळ आहे? त्याहीपेक्षा भयंकर ईव्हीएम बनवणारी जी कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, हा सरकारी उपक्रम आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने तिकडे काम केलं जातं. तिथे आतापर्यंत कधी राजकीय हस्तक्षेप नव्हता. संरक्षण विषयकसुद्धा अनेक कामं तिथे केली जातात. त्या BELच्या संचालकपदी जिथे ईव्हीएम बनवले जातं, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले 4 संचालक प्रथमच नेमण्यात आले. आणि त्यातले बहुसंख्य पदाधिकारी हे गुजरातचे आहेत. त्यातले एक राजकोटचे श्रीमान मनसुखभाई आहेत. हा मनसुखभाई पॅटर्न आता ईव्हीएममध्ये राबवला जातो आहे. त्याच ईव्हीएम कंपनीमध्ये, त्याच BELमध्ये ईव्हीएममध्ये जी कोड आणि चिप टाकली जाते गुप्त, ती सुद्धा तिथेच बनवली जाते. आणि त्याच्यावर 4 ही संचालक जर भारतीय जनता पक्षाने नेमले असतील तर हा मनसुख पॅटर्न आणि चंदीगड पॅटर्न या 2 पॅटर्नच्या माध्यमातूनच पुढली लोकसभा निवडणूक लढली जाईल का अशी शंका लोकांच्या मनात आहे. आधीच लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये ईव्हीएम सापडत आहेत ठिकठिकाणी 1000, 500, 400, या कशासाठी आणि कोणाच्या मालकीच्या आहेत? हा काय घोटाळा आहे? आणि ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीवर भारतीय जनता पक्षानं स्वतःचे 4 स्वतंत्र संचालक का नेमले आहेत हे कोणी सांगू शकेल का?